दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज खुली चर्चेत आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केले आहे काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते साहेबांना. खरं तर त्यांच्या या निवडीबद्दल सर्वप्रथम इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन, कारण त्यांची नुकतीच काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. सुदीप चाकोते यांचं कार्य ज्यांनी जवळनं पाहिलं त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं दिसून येतं की एक सामाजिक कार्य करत करत सुदीप चाकोते हे पुढं आले. म्हणजे राजकीय कार्य आपण ज्याला म्हणू की ते थोडंसं आपण बाजूला ठेवलं तर सामाजिक जे कार्य आहे तर ते सर्वात मोठं, ज्याचा त्याही अर्थापेक्षा आपण असं म्हणू की राजकारणाचा जो त्यांचा गाभा राहिला तर त्यामध्ये समाजकारण हेच आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. सुदीप चाकोते यांचं एक कार्य आपण कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं आणि त्याआधी देखील आमचा जो युवक वर्ग आहे तर त्याच्या हाताला रोजगार कसा मिळेल अशी एक संकल्पना सुदीप चाकोते यांची राहिली आणि त्या पद्धतीनं त्यांचं कार्य आजवर चालत आलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे मुख्य नेते जे आहेत ते आपले राहुल गांधी त्यांच्या एका संकल्पनेतून ही यंग ब्रिगेड ही जी संकल्पना काँग्रेसमध्ये रूढ झाली आणि ही संकल्पना रूढ होत असताना सोलापूरच्या आपल्या असणाऱ्या आणि सुदीप चाकोते यांना तिथं संधी मिळाली. खरं तर एक मोठी अशी बाब आहे सोलापूरसाठी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी देखील एक मोठी अशी बाब आहे आणि निश्चित एक विश्वास असा वाटतो की ते आपल्या पदाला आपल्या कार्यातून न्याय देतील. आणि याचबरोबर त्यांची एकंदरीत सगळी संकल्पना काय, शेवटी कोणत्या गोष्टींवरती त्यांचा भर राहणार आहे आणि जी एक काँग्रेससमोर आजची आव्हानात्मक परिस्थिती आहे तर त्याला एक तोंड देण्याचं नियोजन प्रदेशाध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने ही सगळी सविस्तर अशी आपण चर्चा करणार आहोत. चाकोते साहेब, सर्वप्रथम विचारणं असं आहे की जेव्हा ही सगळी निवड झाली तेव्हा कशा पद्धतीचा एक मानस डोळ्यासमोर होता, कशा पद्धतीने एक कार्य करण्याचं एक तुमचं नियोजन डोळ्यासमोर राहिलेलं आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून जेव्हा निवड झाली यावेळेला? नमस्कार. प्रथमतः इन न्यूजचं मी त्यांनी दिलेल्या शुभेच्छाचं मी मनापासून स्वीकार करतो आणि धन्यवाद. निश्चितच एक वेगळं उत्साह माझ्यात, म्हणजे जेव्हा प्रदेशाध्यक्षपदी दिल्ली इथे माझं नाव डिक्लेअर झालं एक आनंदाचा क्षण होता भरपूर, पण त्याच्याबरोबरच एक फार मोठी जबाबदारी पण त्याच्या मागं लपून होतं. पूर्ण महाराष्ट्राच्या आता कानोकोपऱ्यात सगळे जिल्हे, पूर्ण महाराष्ट्राचा भार माझ्यावर सोपवण्यात आलेला आहे. पहिला सेवादलचे पश्चिम महाराष्ट्राचे 6 जिल्हे माझ्याकडे होते. ते काम करत असताना पूर्ण भारतात सर्वात जास्त सेवादलचं आपल्याला सर्व राज्यामध्ये महाराष्ट्र प्रथम आलेलं होतं. एक 13,000 लोकांची आपण सेवा लोकांची तिथं माउंट आबूमध्ये जेव्हा कार्यक्रम घेतलं होतं तिथं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांनी ते पुरस्कार घोषणा केली की ये जो भी हुआ है सुदीप के लिए हुआ है. महाराष्ट्र पूरे भारत में 1 नंबर पे आया है. निश्चितच त्याची दखल घेत आपण म्हणजे इथपर्यंत त्या पदावर पोचलेलो आहोत. सांगायचं तत्पर थोडं पार्श्वभूमी सांगतो. एक चाकोते परिवार तुम्हाला माहिती आहे की राजकीय एक वारसा येत आहे सोबत, पण त्याच्याबरोबर अनेक खडतड मार्ग पण येत असतो. काही लोकांचा अनुभव चांगलं असतं आहे, काही वाईट असतं आहे, पण एक नवी फळी उभं करताना आपल्या देशाचे नेते असतील, सोनिया गांधीजी असतील, राहुलजी गांधी असतील, आपले सुशीलकुमारजी शिंदे साहेब असतील, काका लोक असतील, सर्वांनी जे केलेलं आधीचं कार्य, युवक काँग्रेसचं मी जिल्हाध्यक्ष होतो 2017 साली. एक छोटीशी गोष्ट सांगतो. 2017 साली मी महापालिकेला जेव्हा उभं होतो एकतर खडतर मार्ग होतं, कोणी उभारायला तयार नव्हता, भाजपचा बालेकिल्ला होता. जेव्हा तिथं इलेक्शनमध्ये पराभूत झाला माझा, मग घरी येताना सर्व वाट बघत होते की नाही निवड निश्चितच आहे, विजय होणार आहे, निवडून येतील असा विश्वास त्यावेळेला होता. सगळे पाहुणे रावळे, काका काकू, मामा मामी, माझा लहान मुलगा तेव्हा 5 वर्षाचा होता. पण पराभूत आल्यावर पायरी चढताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होता. माझा मुलगा मला म्हणला की डॅडा डोंट वरी, नेक्स्ट टाईम विल स्टँड फ्रॉम मोदीज पार्टी. 5 वर्षाच्या मुलाला हे माहिती नाही की काँग्रेस काय BJP काय, पण त्याच्यावर जो इम्पॅक्ट होता मला असं कुठं तर वाटलं की हे फार उद्या धोकादायक आहे, आपण मागं सरकायला नाही पाहिजे. 5 वर्षाच्या मुलाला असं वाटलं की मोदीच्या पार्टीत आपण उभं राहिलं तर निवडून येतो. मग तेव्हा एक क्षण माझ्या डोक्यात आलं. एक सचिन तेंडुलकरला ब्रॅड हॉगनी 2007 साली बोल्ड केलं होतं हैदराबाद येथे. त्यांनी अति उत्साहाने येऊन ते बॉल तेंडुलकरला दिलं की मला तुमचं ऑटोग्राफ पाहिजे, तुमच्यासारख्या महान क्रिकेटपटूला मी बोल्ड केलं.
सचिन तेंडुलकरनी तो चेंडू घेतला आणि त्याच्यावर लिहिलं दिस विल नेव्हर हॅपन अगेन. हे काय पुन्हा होणार नाही आहे. ते माझ्या डोक्यात फ्लॅश झालं आणि तेच आता घेऊन दॅट विल नेव्हर हॅपन अगेन काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणं. मी संघर्षाची तुम्ही तयारी ठेवली आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर? 110%. नाही, आणि ज्या आता आपण थोडंसं आपण याच्यावरतीच येऊयात. खरं तर म्हणजे चाकोते घराण्याचा एकंदर आपण विचार केला तर एक राजकीय पार्श्वभूमी आहे, पण यामध्ये मग सुदीप चाकोते यांचं कार्य थोडंसं आपल्याला वेगळेपणानं दिसतं की तुमचं एक सामाजिक कार्यावरच भर राहिला. तर कार्य करत असताना किंवा राजकारणात तुम्ही आलात, समाजकारणाला त्यामध्ये प्राधान्य द्यायचं होतं राजकारणाच्या माध्यमातून. हो, ते सुरुवातीला जे तुम्ही पाऊल ठेवलं असेल अगदी काँग्रेस पक्षामधून, तेव्हा विचार कशा पद्धतीचा होता? म्हणजे राजकारणातून समाजकारणच साध्य करायचं असाच काहीसा विचार त्यावेळेला डोळ्यासमोर होता का तुमच्या? थोडक्यात सांगायचं काय, आमचं जन्मचं काँग्रेस पक्षात झालेलं आहे. ती विचारधारा आहे, ते घरातच आहे आमचं. आता परिस्थिती अशी, हात कापलं पहिलं काँग्रेस बाहेर येईल मग रक्त येईल, विचारधारा एक आहे. पण काय डोक्यात होतं की एक 80% आपण समाजकारण करायला पाहिजे. कांचन फाउंडेशन हे माझ्या बहिणीच्या नावाने मी जेव्हा स्थापन केलं, हो, त्या माध्यमातून मोठं कार्य झालं सामाजिक. त्या माध्यमातून माझे सगळे कार्यकर्ते असतील, अहोरात्र करोनाच्या काळात, हा येऊ नये करोना काळ, पण तेव्हा मला एक जीवनाकडे बघण्याचं दृष्टीच बदललं की आपण जगतोय कशासाठी. बघतो तर एक म्हणजे धान्याच्या पाकिटसाठी लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहत होते. त्यामुळं हे कांचन फाउंडेशन स्थापन करायचं हेतू उद्देश ह्याच्यात हेच होतं. कारण मी जेव्हा फील्डमध्ये फिरत असताना करोनाच्या, त्या व्यक्ती एवढी एक विचारधारा असते की तुम्ही काँग्रेसचा फोटो का लावून देताय, तुम्ही हे काय करताय, की पक्षाचं काय हे करताय. मग एक निष्पक्ष सर्वांना घेऊन चालणारा म्हणजे एक कांचन फाउंडेशन होता, ज्याच्या माध्यमातून एक लाखाच्या वर आपण मास्क वाटप केलेलं आहे. एक 60,000 कुटुंबियांना आपण आत्तापर्यंत जेवण दिलेलं आहे. लसीच्या बाबतीतही मोठं पाऊल तुम्ही उचललं. लसीचंही चालू आहे. मी माझा एक मानस आहे की पूर्ण सर्व सोलापूर जिल्ह्यातलं एक 24 लाख लोकांना लस आपण त्याचा पाठपुरावा करत आहे की जेणेकरून केंद्राकडनं किंवा राज्याकडनं सपोर्ट मिळालं. जे 18 ते 44 वयाचे लोक आहेत, कारण ते आम्ही मोठं कार्य आमच्या कानावर आलं की या पद्धतीने लस उपलब्ध करून देण्याचं एक तुमचं नियोजन आहे, ते चालू आहे. निश्चितच आता नेमकं आपले केंद्रीय आरोग्यमंत्रीबरोबर मिटिंग होतं, पण ते चेंज झाले. हर्षवर्धनजीच्या ठिकाणी आता मानसुख मांडवीयाजी आलेले आहेत. पुढच्या आठवड्यात सेशन चालू आहे. ते एक झालं सिद्धरामेश्वरच्या पुण्याईनी, म्हणजे कुठला पक्ष नाही काही नाही, फक्त ते जनतेच्या इथंपर्यंत पोचलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे. चाकोते साहेब, याच कार्याची दखल पक्षाने घेतली असं वाटतं का? जे सामाजिक कार्य तुमच्या माध्यमातून झालं, किंवा एक आहे की सुदीप चाकोते यांचं संघटन कौशल्यसुद्धा आपण पाहतोय की एक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यामध्ये तुमचं देखील एक मोठं योगदान, या सगळ्या कार्याची दखल पक्षाने घेतली असं वाटतं काय? हो, निश्चितच कुठंतरी याचं दखल घेतात. याचंच एक दखल घेऊन म्हणून माझं नुकतंच अखिल भारतीय वीरशैव महासभा, ती एक निवड तुमची उपाध्यक्षपदी युवकच्या ह्याच्यात माझी निवड करण्यात आली. म्हणजे जेणेकरून एक युवक आपल्या समाजाचं, आमचं समाजचं एक मोठं आहे, ते एक वेगळं विषय आहे. पण फार मोठ्या स्तरावर पूर्ण भारताचं जिथं काही असंघटित समाजाचे प्रश्न आहेत, लोक आहेत, त्यांना एक करण्यासाठी हे जबाबदारी त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून पक्षाचं देखील एवढं मोठं कार्याला आपण करत आहोत. युवक काँग्रेस असताना अनेक आंदोलन होते, दिल्ली इथं अटक झालं आहे युवक काँग्रेसमध्ये असताना. त्या सगळ्याच्या अनुषंगाने एक राहुलजींनी एक मोठी जबाबदारी असं दिली की महाराष्ट्राचा तर येणारा काळ निवडणुकीचा आहे, त्यामुळे ही जबाबदारी देण्यात आली आहे. खरोखर असं आहे की येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे आता ठीक आहे की सुदीप चाकोते यांची काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. खरं तर युवकांचं मोठं महत्त्व आहे, आणि जे राजकीय पक्षांना आता कळलं आहे की युवकांशिवाय आता काही गत्यंतर नाही आहे, युवकांवर साधी मदार आता राजकीय पक्षांची आहे. चाकोते साहेब, येणारा काळ निवडणुकीचा आहे, आणि त्यातही मला असं वाटतं की काँग्रेस सोलापूर महानगरपालिकेमध्ये कमबॅक करण्यासाठी खरं तर एक उत्सुक आहे, आणि त्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं की काँग्रेसमध्ये आता एक आक्रमक असं एक रूप काँग्रेसने आपल्या सोलापुरात धारण करून घेतलेलं आहे. कसा काळ आहे आणि कोणते मुद्दे यामध्ये आपल्या काँग्रेसकडून येतील? निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपण उतरताना कोणते प्रभावी मुद्दे असतील? हे सध्या तरी आम्ही सोलापूर असू दे, महाराष्ट्र असू दे किंवा भारतभर फिरताना इतका म्हणजे विरोधाचं तीव्रता, नाराजीचं लाट सध्या मोदीचं असू दे किंवा इथं आपल्या भाजपाचं असू दे, अत्यंत लोक वैतागलेले आहेत
108 रुपये म्हणा. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहीत आहे. आता इथनं आपल्या घराकडनं इथं यायला मला जे पूर्वी 2-5 मिनिट लागायचं आज 15-20 मिनिट लागले. काय कारण आहे स्मार्ट सिटीच्या ह्या म्हणजे हे भोंगळ कारभार आहे. पूर्ण सोलापूर उखडून काढलेलं आहे. कधी त्याचं काय नियोजन नाही, ताळमेळ नाही. प्रत्येक आता मी तर सांगतो इतके लोक येतात स्मार्ट सिटीच्या खड्ड्यामुळं लोकांच्या गाड्याचे शॉकअप्सर गेले, टायर पंक्चर झाले, कुणाला मणक्याचा त्रास, कुणाला ह्याचा त्रास. ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये फार नाराजीचं म्हणजे आता सध्या एक लाट आहे. ते आम्ही कुठं तर आम्ही ठीक आहे मान्य करतो, आम्ही देखील कमी पडलो, पण कोरोनाच्या काळात आम्ही ते विरोध म्हणा किंवा अनेक त्या बाबतीला आम्ही निषेध करू शकलो नाही. पण लोकांच्या अनेक समस्या आहेत. पाणी असू दे, आपल्या सोलापूरला उजनी भरून पण आपल्याला 4-5 दिवसाला पाणी मिळतं आहे. प्लस यांच्या अंतर्गत गटबाजीमुळं सोलापूरचा विकास झाला नाही. बघता बघता 5 वर्ष संपून गेले. जशी हाय परिस्थिती सोडून आपण अजून एक 10 वर्ष मागं गेलेलो आहोत. निश्चितच सर्व म्हणजे आता जे इतर पक्ष आहे काय आमचं पक्षाचा आदेश येईल म्हणजे स्वबळावर लढायचं का काय हे नाही ते नंतरच्या गोष्टी आहेत. पण आपले गाळेधारक असतील. आता ही एक साधी गोष्ट आत्ताचंच बघा ना, पुणे असू दे, मुंबई असू दे, 4 नंतर सगळे उघडले. पुण्याला 15,000 ॲक्टिव्ह पेशंट असून आपल्याकडे 3,000 आहेत, तरी आपलं टाईम अजून बदललेलं नाही. लोकांचं हातावर पोट असलेल्या लोकांचं इतकं त्रास आहे. आणि हे चेंडू इकडनं तिकडं आता यांनी लोकलवर दिलेत, लोकल केंद्रावर, केंद्र राज्यावर. पण याच्यात जनतेला वेठीस धरण्याचं काम चालू आहे. पालिकेमध्ये प्रशासनावरती सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही असं वाटतं का? नाही, शून्यच आहे. आता मी तर ऐकण्यात आलं की आयुक्तांकडे ॲक्च्युली महापौर मॅडम जातात. उलटं असतं, आयुक्त म्हणजे महापौरकडे यांनी येऊन सगळ्यांनी संगनमत हे कराल, पण सगळे अधिकारी लोकांवर यांचं काय म्हणजे ताकदच नाही आहे. काम करून घ्यायची एक पद्धत असते आहे. आणि काही कुठं तुमचं भ्रष्टाचार एखादा माणसासमोर ते आली तर ती किंमत राहत नाही त्याच्यासमोर. म्हणून काम करून घेण्यासाठी म्हणा काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे. ज्या पद्धतीने म्हणजे शिंदेसाहेब असतील, ताई असतील, यांनी सर्वांनी जे महापालिका निश्चितच येणारा काळ काँग्रेसशिवाय राहणार नाही आहे. साहेब, तुम्ही आता एक प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा की एकंदरीत काँग्रेसचा सूर कशा पद्धतीचा आहे? कारण आपल्याला एक स्वबळाची भाषा काँग्रेसची ऐकू येते. सोलापुरात सुद्धा स्वबळच आजमावण्याचा तुमचा देखील सगळ्यांचाच एक विचार आपल्याला दिसून येतोय का? म्हणजे जेव्हा हे सगळे तुम्ही एकत्र असता त्यावेळेला एक प्रत्येकाचं कार्यकर्त्याची एक भावना ज्याला आपण म्हणावी तर ती कशा पद्धतीची आहे? प्रत्येक कार्यकर्त्याचं असतं की आपण स्वबळ लढावं. आता प्रत्येक आपले इथले नेते असतील, पण जे काय आदेश आमच्या पक्षावरनं येतील, प्रत्येक पक्षाला एक लिमिटेशन असते. जे वरनं आदेश येईल ते आपल्याला ते फॉलो करावं लागतं आहे. निश्चितच त्याचप्रमाणे पक्षाने आदेश दिला स्वबळावर तर आमची स्वबळाची तयारी आहे. जे काय 100+ का कमी जास्त होतील प्रत्येक ठिकाणी आमचा ताकदीने उमेदवार यावेळेस उभारणार आहे. साहेब, पण तुमचं म्हणजे असं तुम्ही पाहिलं का चित्र की सोलापुरामध्ये तुमचं म्हणजे काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं काही चांगलं जमतं असं तुम्हाला वाटलं आहे का? म्हणजे आजपर्यंत तुम्ही आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे तर कार्य आहेच आहे, पण सोलापूरचा जर विचार केला तरी तिन्ही पक्षाचं जमतं असं तुम्हाला वाटतं का? चांगल्या पद्धतीने काही चालतं? कारण आपल्या तिघं तर कधी एकत्र दिसत नाहीत तसे. आणि जर आपण पाहिलं तर वेगवेगळे स्टेटमेंट येत असतात. आणि राष्ट्रवादीचं, काँग्रेसचं किंवा शिवसेनेचं सोलापुरात काही जमतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, जमतंय म्हणून नाही. गट तर सगळे पक्षात आहेत. सगळे विचार आपल्या घरात पण आपलं भाऊ असू दे, कोण असू दे, जमत नसते तरी आपण संसार पूर्ण करतो. हे जमण्यापेक्षा हे जनतेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. महाविकास आघाडी जे एक एक्झाम्पल आहे हे फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या जनतेसाठी. सर्व विचारधारा म्हणा, पक्षाचं एक विचारधारा असते सर्वांचं, ते थोडंफार आपण बाजूला ठेवून आपण एकत्र का आलो? कारण जनतेच्या कल्याणासाठी. निश्चितच सोलापूरच्या येणाऱ्या काळाला पण असंच आपल्याला उदाहरण मिळेल. हेच देखील 2024ला भारतात पण आता आज काल 2-3 दिवस तुम्ही बघत असेल सर्व पक्ष एकत्र आलेला आहे. कारण एवढी तीव्र नाराजी आहे. आता एक इलेक्शन असं होणार मोदी वर्सेस ऑल इंडिया. मी म्हणजे आपण ह्याला जर आळा घातलं नाही, येणारा काळ असं होईल की गुजरातची राजधानी ह्यांनी इंडिया करून दाखवेल. गुजरातची राजधानी भारतला केल्याशिवाय राहणार नाही. मोदींचं काम अशा पद्धतीने सुरू आहे. तुम्ही एवढं हे आता व्यासपीठ नाही आहे, एक चर्चासत्र आहे, पण मी भारतभर फिरत असतो. सगळीकडे फार भयानक म्हणजे परिस्थिती आहे. नुकताच आता काल मी म्हणजे एक सांगायचं गोष्ट मुंबईला लँड झालो. लोकांचं काही अपेक्षाभंग झालाय का? केंद्र असेल, भरपूर अपेक्षा बंद झालेल्या आहेत. मी कालच म्हणजे कलेक्टर साहेबाला मुंबईला एअरपोर्टला लँड झालो. बॅरिकेड असतात बाहेर,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एअरपोर्ट आहे ते अक्षर एवढंच आहे आणि अदानी एअरपोर्ट म्हणून एवढं मोठं लिहिलेलं आहे. हे बारीक सारीक गोष्टी असतात, पण हे इट स्टार्ट्स फॉर न्यू बिगिनिंग. तर आपण ह्याला निश्चितच सर्वांनी एकत्रित येऊन एक डेमोक्रेसी जे आहे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर, ते आपण जीवन टिकवण्यासाठी फार गरजेचं आहे. ते गल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेसशिवाय पर्याय नाही. म्हणून येणारा काळ म्हणजे काँग्रेसनी, आता मी स्वतः देखील असेल, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून ग्रामपंचायत आहेत, जिल्हा परिषद आहेत, इतर सर्व जे काय आहे ताकदीने काँग्रेस एकत्र येणं फार गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी संघर्षाची भूमिका दिसते का? प्रत्येक ठिकाणी आपल्याला आज काँग्रेसला संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे, अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं का? हो, निश्चितच. फार बॅकफूटवर गेलेलं आहे काँग्रेस. संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि ती करायची तयारी सर्व आता नवीन युवक पिढीमध्ये आहे. कारण त्यांना माहिती आहे आम्ही संघर्ष केला नाही तर आमच्या पुढच्या पिढीचं अवघड होऊन जाणार. साहेब, महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा सगळा विचार करतो, युवकांना एक मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. कारण आपण बघतो की 2 सदस्यांचा एक प्रभाग यावेळेला असणार आहे आणि निश्चितच युवकांची एक तिकिटाची मागणी काँग्रेसकडं असणार आहे. तर या बाबतीत एक तुमचा आग्रह कशा पद्धतीचा राहील की युवकांना तुम्ही शब्द आपल्या या माध्यमातून काय देणार आहात? खरंच म्हणजे यंग ब्रिगेड काँग्रेस सेवा दलाची आहे, ती कार्यरत आहेच आहे, तर त्यांच्याकडनं एक आमच्या युवकांना मोठी अपेक्षा असणार आहे की तिकिटाच्या बाबतीमध्ये. नाही, 100% अर्थात सगळे पुढच्या गोष्टी आहेत, या पण एक तुमचा विचार काय? नाही, याच्यात दुमत नाही. 100% ही खरी गोष्ट आहे. राहुलजींचीच ही संकल्पना आहे की युवकांनी पुढे यायला पाहिजे. निश्चितच ह्यावेळेस जास्तीत जास्त युवकांना तिकीट देण्यात येईल. पण जे ज्येष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन हा फार मोलाचा आहे. त्यांनी देखील असंच संघर्ष, काय नथिंग इज परमनंट, बदलत असते सर्व गोष्टी. त्यामुळे युवकांना, परवा साहेबांची चर्चा करताना तेच म्हणले की युवकांना जास्तीत जास्त आपण संधी देण्यात यावी यावेळेस. साहेब, एक आव्हानाची परिस्थिती कोणती समोर दिसते तुम्हाला? म्हणजे लढा द्यायचा आहे, तो कुणाविरुद्ध द्यायचा आहे आणि कशा पद्धतीनं द्यायचा आहे, याचा एक काही विचार आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला आहे का? एकंदरीची राजकीय परिस्थिती आपल्या सध्या डोळ्यासमोर आहे, मग ती सोलापूरची असेल, राज्यभरातली असेल, तर एक कशा पद्धतीने काँग्रेस फाईट करेल या सगळ्या गोष्टीसाठी? हे राज्यभरात म्हणा, देशभरात म्हणा, सांगायचं गोष्ट एकच, लढा हे आम्ही देत असताना पक्षाचं काही संबंध नाही. एक विचाराशी लढा आहे जे लोकांच्या ह्याच्यात भिमलेलं आहे. आज मला कळत नाही, 300-400 रुपयाची टाकी आहे, 850ला आहे. 60-70 रुपयाचं पेट्रोल 108 आहे. तरी सर्व लोक, आमचे लई चांगले मित्र कंपनी आहेत जे भाजपमध्ये आहेत, तोंड उघडता येत नाही. कारण ते विचार, एक अशी विचारधारा भरलेली आहे ना, त्या विचाराची लढाई आहे. ते विचार जे आहे ते आपल्या देशासाठी फारच फार धोकादायक आहे. जे भारताची ओळख आहे जगात, सेक्युलरिझमचा आपण ओळख आहे, ते पुसण्याचं इथं डाव आहे. म्हणून त्या विचाराची लढाई करणं फार गरजेचं आहे. त्या विचाराला आपण जिंकलो तर मग ते काय पुढं पक्ष येण्याशिवाय राहणार नाही. साहेब, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली आणि निवड झाल्यास तुम्ही कामाला लागला. खरं तर त्याच्या आधीपासून तुम्ही कामात आहातच, कुठं स्टॉप नाही आहेत असा पाहिला तर. पण हे कळत असताना आत्ता कोणत्या गोष्टींवरती भर दिला आहे? कारण महत्त्वाचं असतं की संघटन. तर आता जे तुमचे संबंध, आता राज्यामध्ये दौरा होतो आहे, कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करताय तिथे? आता आम्ही फिरत असताना पहिलं सर्वात आधीची गोष्ट संघटन कौशल्य. आमचे ट्रेनिंग शिबिर्स आहेत. सेवादलची हीच एक खासियत आहे. 10-10 दिवसाचे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत. विशारद ट्रेनिंग म्हणून आहे. त्यात सकाळी 5 वाजल्यापासून उठून राहुलजींनी हे स्पष्ट संकेत दिलेला आहे, जे कोणी हे पुढं काँग्रेसमध्ये पण इम्प्लिमेंट होणार आहे. जे ट्रेनिंग घेणार नाही त्याला पद नाही किंवा तिकीट नाही. त्या म्हणजे आमच्या जे ट्रेनिंगमध्ये आहे, 5 वाजल्या उठल्यापासून शारीरिक असू दे, तुमच्या मानसिक असू दे, प्लस काँग्रेसची विचारधारा. 135 वर्ष आपलं जे जुनं संघटन आहे सेवादलचं, बरोबर, त्याच्यात काय काय शिकवलं जातं आहे. आपलं राज्याचं कानूनचं व्यवस्था असेल, सेवा असेल, पार्लिमेंट कसं चालतं आहे, राज्य कसं चालतं आहे, ह्या सर्व गोष्टीचं ते ट्रेनिंग सेंटर आहे. आता महाराष्ट्रात आपण हे ट्रेनिंग कॅम्प घेणार आहोत. आमचं दरवर्षी 3 ट्रेनिंग कॅम्प असतात राज्यात कुठेही. नुकतंच माउंट आबू राजस्थान तिथं झालं ट्रेनिंग कॅम्प. 3-3 दिवसाचं, 10 दिवसाचं शिबिर असतं आहे. वाटतंय पण त्यातनं फार शिकण्यासारखं मिळतं आहे की विचारधारा कसं आहे, काय माणूस संयम, शांत डोक्याने, प्रत्येक वेळी ॲग्रेसिव्हनेस चालत नाही. एक टार्गेट डोळ्यासमोर कशा पद्धतीचं ठेवलं? ही आज प्रदेशाध्यक्ष म्हणून तर निश्चितच एक मोठी संधी मिळाली आहे. पण ही जेव्हा संधी आपल्या हाती येते तेव्हा एक टार्गेट
पार्टीसाठी म्हणून कशा पद्धतीचं ठेवलं तुम्ही आता की हे टार्गेट जे आहे ते अचीव आपण करणारच आहोत? नाही, पार्टीसाठी आता खरं तर बघायला तर 22ला आपले इलेक्शन आहेत, 23 एक सुट्टी आहे, 24 आहे, परत 25 महाराष्ट्र आहे, 24ला केंद्राचं आहे. म्हणजे आता सुट्टीच नाही आम्हाला. ह्या 4 वर्षात एक लाईफ पॉईंट आम्ही असं ठरवलं आहे की जास्तीत जास्त संघटन येणाऱ्या काळात 2025पर्यंत 30,000 लोकांचं महाराष्ट्रभर मी एक सैन्य तयार करणार आहे, सेवादल यंग ब्रिगेडचा. ते सैन्य असणार आहे विचारधाराचं सैन्य. येणाऱ्या ज्या लोकसभा इलेक्शनला आहे हे प्रत्येक जिल्ह्यातनं आपण एक 5-5 हजार लोकांचं, आपण एक प्रत्येक तालुक्याला 1,000 लोकांचं टीम आहे. म्हणून त्या म्हणजे आता जे आहेत इलेक्शन आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका असतील, इतर सर्वीकडे काँग्रेस दिसायला पाहिजे ह्या दृष्टीने कार्य चालू आहे. सगळं दुर्दैवाने आता आपल्याला समाजामध्ये असं दिसतं की काहीतरी प्रक्षोभक गोष्टींना आमचा युवक भुलतोय. म्हणजे आपण एक राजकारणामध्ये तो एक प्रवाह येतो, तसे काही राजकीय पक्ष म्हणा, तसं काही नेतृत्व समोर असतं आणि कुठेतरी आमचा युवक तिकडं वळतो. अशा एका परिस्थितीमध्ये काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे एक प्रदेशाध्यक्ष म्हणून युवक वर्ग पुन्हा एकदा सगळा काँग्रेसकडे वळला पाहिजे, यासाठीचे प्रयत्न कशा पद्धतीने असणार आहेत? कारण बघतोय आपण लोक जे आहेत ते आता ठीक आहे की त्यातला एक फोलपणा युवकांच्या लक्षात येतोय, परत युवक तिथनं माघारी फिरतोय, पण कुठे चालून अशा गोष्टींकडे युवक वळत असताना काँग्रेसकडं पुन्हा या सगळ्यांनी एकत्रित यावं, काँग्रेसकडे यावं, परतावं, काँग्रेस विचारधारेमध्ये त्यांनी यावं, यासाठी कोणते प्रयत्न तुमचे असतील? निश्चित आपलं आणि ही परिस्थिती तुम्हाला पटते आहे का या पद्धतीने? नाही, तुम्ही बोलले 100% खरं आहे. भारत एक बहुभाषिक देश आहे, बहुतांश विचारांचे लोकधार आहेत. दर 50 किलोमीटरला तुम्हाला भाषा बदललेलं दिसतं आहे, तसंच विचारधाराही बदलतात. आता परवा मी कलकत्त्याला मला इलेक्शनसाठी पाठवलं होतं पक्षाने, तिथं मी होतो. तिथं अशा परिस्थिती होते, एका घरात 4 विचारधारा आहेत. भाऊ वेगळं असेल, दुसरा भाऊ वेगळं असेल, आई असेल, पण ते इंटरफिअर करत नाहीत. स्वतंत्र, प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र. यू कॅन पुट युअर ओन डिसिजन्स. म्हणजे त्यांचं असं होतं की तुम्ही तुमचे काय आहे मत, तुम्ही असं मी फोर्स करू शकत नाही. युवकांचं आपलं काय होतं आहे, आपलं इंडिया मला आजही वाटते की 3 गोष्टीवर चालतात. एक क्रिकेट असू दे, एक बॉलिवूड आणि एक राजकारण. म्हणजे आपण आता ऑलिम्पिक जिंकलेले आजचं फक्त आपण एक 4-8 दिवस त्यांचं गुणगान करतो, नंतर विसरून जातो. ते बरोबर. पण ह्या लोकांनी काही स्टेटमेंट दिलं या 3 पैकी, तर लोक तिथं फॉलो करतात. त्याचं नंतर फॉलो केल्यावर विचार करतात की हे इट वॉज राईट ऑर रॉंग. पण ते न करता युवक आजकाल खरंच फार हुशार झालेला आहे. आम्ही कुठं भाषण करताना हे मुद्दे, आता पेट्रोल डिझेल, दादा आम्हाला माहीत आहे, तुम्ही पुढचं सांगा म्हणतो. म्हणजे त्यांनी एवढं अवेअर आहे मोबाईलमुळे, त्याला सगळं माहीत आहे की माणूस हे जेन्युइन आहे का नाही आहे. जी 5 वर्षाची स्थिती होती आत्ता ती नाही आहे. आता युवक हा फार म्हणजे आधीपासून आपल्याला कसं होतं की आजकाल त्यांनी सोशल मीडिया इफेक्टिव्ह ठरतोय मोठ्या प्रमाणात. फार त्यांनी सेल्फ ओरिएंटेड झालेत. राजकारण हे आता US सारखं आपले लोक आता जास्त इन्व्हॉल्वमेंट होईना. आपलं संसार, आपलं घर, आपलं हे बोल, हे एक वेगळं गट्टा असं आहे की जे असं म्हणजे 50% लोक आजही न्यूट्रल असतात, पक्षधारी नसतात. कुणाचं एक चांगलं भाषण आलं किंवा हे व्यक्ती ह्याच्या मागं आहे, त्याचं लाईफस्टाईल मला बरं वाटलं, त्याला फॉलो करतात. ह्याचं बोलणं वक्तृत्व चांगलं आहे, ह्याला फॉलो करतात. काही लोक असतात त्यांनी कॉन्ट्रोवर्सीमध्ये चला त्याला फॉलो करू. हे विचारधारा निश्चितच बदलण्याची गरज आहे की जे त्यामुळेच हे मी तुम्हाला सांगितलं की आमचं शिबिर जे आहे, शिबिरमध्ये हेच शिकवलं जातं की हे जे मूळ लोक आहेत, ऑलिम्पिकचं आता एक कांस्य मेडल आपल्याला मिळायला 20-20 वर्ष त्यांना मेहनत लागतं, 15 वर्ष 20 वर्ष. पण आपण काय करतो, एक पोस्ट टाकतो, लाईक करतो आणि विसरून जातो. तसं न करता हे कंटिन्युएशनमध्ये ठेवायला पाहिजे. मग याबाबत जागरूक प्रत्येकानं जागरूक पाहिजे. मी तर म्हणतो आम्हाला राजकारणी लोकांनाही तुम्ही विसरा, क्रिकेटरला विसरा, बॉलिवूडला विसरा. हे जे मिलिटरी आहे, आपले कोविड वॉरियर डॉक्टर्स आहेत, आशा वर्कर असू दे. आता कांचन फाउंडेशनच्या वतीने आपण 3500 ते 3600 फ्रंटलाईन वॉरियरचं सत्कार केलं. जे सफाई कामगार आहेत, आशा वर्कर आहेत, जे घरोघरी जाऊन, आता मला 23 मार्च अजूनही आठवत होतं दिवस, पहिल्यांदा लॉकडाऊन झाला, इतका भीतीचं वातावरण होतं. फक्त मला एक पास मिळालं होतं CP. मी फिरत होतो शहरभर, मागं राशन टाकणार, कुठं पूर्ण गाडी भरून. कडूकर मॅडमने एक पास दिलं होतं, दुसरं कुणाला, पोलीस लोक पण एवढं असं होतं की पहिला 2 ठोकणार, मग पास आहे का विचारणार, अशी परिस्थिती होती. पण तेव्हा हे लोक बाहेर येऊन कुठं साफसफाई करणं, असले 3600 लोकांना आपण सत्कार केला. ते खरं ग्रेट वॉरियर आहेत, त्यांना फॉलो करायला पाहिजे.
साहेब आणखीन आमच्याकडे म्हणजे एक राजकारणामध्ये प्रवाह म्हणा किंवा एक असं एक विचारधारा रूढ झाली आहे. म्हणजे आज खरं तर तुम्ही मोठं सामाजिक कार्य केलं आहे, पण होतं असं की निवडणुकीमध्ये ऐन वेळेलाचे मुद्दे उपस्थित होतात समोर, तर लोक ते डोक्यामध्ये ठेवतात आणि चांगलं कार्य मात्र लोकांच्या समोर राहत नाही. असा काही अनुभव घेतला आहे का तुम्ही की खरंच माणूस म्हणजे राजकारणी व्यक्ती फार चांगलं कार्य करतो आहे, सामाजिक कार्य करतो आहे, पण निवडणुकीमध्ये मात्र जे ऐन वेळेला मुद्दे समोर येतात तर त्याच्यावरती कुठेतरी ते राजकारणाचं निवडणुकीचं गणित अवलंबून असतं आणि तिथं म्हणजे जे समाजकारण आहेत ते समाजकारण आज लोक डोक्यात घेत नाही आहेत का? होतं हे, दिस इज पार्ट ऑफ पॉलिटिक्स. तेच म्हणलो मी. आता आपण ते मॅच तुम्हाला युवराज सिंग फक्त 6 छक्के मारले तेच आठवतं आहे, बाकी मॅच कोणी जिंकवलं ते आठवत नाही आहे. शेवटच्या क्षणीला धोनीने 6 मारून मॅच जिंकवलं तेच आपल्या डोक्याला वर्ल्ड कपला आहे, पण त्याच्या आधी 60 रन ह्यांनी काढलेलं मॅच ते आठवत नाही आहे. हे सगळीकडेच इम्प्लिमेंट आहे. सेम आपल्या इथं पण कार्य करत असताना आपलं एक आता म्हणून आहे, पण इंडियन लोकांची एक शॉर्ट टर्म मेमरी आहे. किती केलं तर आपण थोडं अपग्रेडेशन होत राहतं, कारण स्वतःच्या संसारात एवढं व्यस्त असतात की ते गोष्टी लक्षात राहत नाही. मग शेवटचं आपलं त्यामुळे इलेक्शनचं कसं आहे, ते लास्ट मोमेंटला जे उपस्थित राहतात किंवा काही घडामोड्या ते शेवटच्या 1-2 दिवसात घडतात, तिथं चित्र बदलून जातो. मागचं पार्श्वभूमी 1 वर्ष 2 वर्ष कोणी काम केलं ते कोण लक्षात ठेवत नाही. निश्चितच, पण आता जागरूक झालेलं आहे जनता. आता कोरोनाच्या काळात खास करून त्यांना माहिती आहे की कोण आलेत कोण नाही, कोण घरातनं बाहेर आलंय. साहेब मागच्या वेळेला असं आलं की मोदी किंवा कमळ चिन्ह याच्यावरतीच बरीचशी मंडळी निवडून आली. अशी काही लोक होती की ज्यांना कोणी ओळखतही नव्हतं फारसं, पण ते देखील लोक कमळ आणि मोदींच्या नावावरती निवडून आले. असं आता काही चित्र दिसेल का आपल्या राज्यात म्हणा, शहरात म्हणा, असं काही चित्र पुन्हा दिसू शकतं का? नाही, आता तरी परिस्थिती अवघड म्हणजे आहे. तो जो ट्रेंड म्हणू किंवा ती जी क्रेज म्हणू तर ती आज कायम आहे का? नाही ना, सुनामी एकदाच येतं आहे, येऊन गेलं. ते लाट होतं तेव्हा, पण आता ते काय चालणार नाही. निश्चितच आता तर मला असं वाटतं की थोडं रिव्हर्स फीडबॅक बसेल की जे 7 वर्ष झालं एखादा पहिल्यांदा भारताच्या इतिहासात पंतप्रधानांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला नाही आहे. मोदींच्या काळात तुमच्यासारखे प्रेस कॉन्फरन्सनी कोणी काय 7 वर्ष, त्या दृष्टीने त्या नावाने बॅनर खाली थोडंफार आपल्याला इफेक्ट दिसेल. ते लाट तर कुठंच दिसणार नाही. लोक मन की बात होते, आता 73 मन की बात झाले. आमचं मन की बात कोण ऐकणार आहे? जनतेची मन की बात कोण ऐकणार? तुम्ही आता वन साईड, आता तुम्ही बोलत राहिलं तर अर्थ नाही, तसं मी वन साईड बोलत राहिलं तर अर्थ नाही. त्यामुळं कधीही विरोधी पक्ष म्हणा एक चांगलं सक्षम असणं गरजेचं आहे, किंवा जे जाब विचारणारं कोणीतरी पाहिजे. आज एक वृत्तपत्राचं मी एखादी लेख आली, नाव घेत नाही, दुसऱ्या दिवशी ऑल ओव्हर इंडिया त्यांच्या इथं धाडी झाली ईडीच्या. फक्त एक बातमी लावली होती यांच्या विरोधात, नुकतंच एक 15-20 दिवस. सरकार सुडाचं राजकारण करते का? सुडाचं राजकारण करत आहे, ते होऊ नये कधी. त्यामुळं काय होतं, एक सर्वसामान्य जनतेला एक भीतीचं वातावरण येतं की काय तोंड उघडू का नको. पण यावर चाकोसाहेब आता थोडासा आपण केंद्राचा प्रश्न विचारा की तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की सगळे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अशी काही मोड बांधली जाईल का? आणि ही मोड बांधत असताना सातत्यानं असा एक आपल्याकडं मुद्दा मांडला जातोय की नेतृत्व कोणी करायचा हा प्रश्न आहे. हे वाटतं का की प्रत्यक्षामध्ये असं काही अलायन्स आपल्या डोळ्यासमोर येईल मोदींच्या विरोधामध्ये? आहे अलायन्स तर तयार होत आहे निश्चितच. तुम्ही आणि त्याच्यामध्ये मग काँग्रेसचं स्थान काय असेल असंही देखील एक आहे. नाही, ते निश्चितच तुम्ही म्हणल्यासारखं पुढाकार कोण घेणार याचं थोडंफार अडचणी असणार आहेत. पण ह्या लोकांनी सर्व लोक एकत्र येऊन निश्चित एक असं पाऊल घेतील की जिथं आपण मोदी या विचारधारेशी लढण्यासाठी ते कोण जागा घेतील काय ते नंतरच्या गोष्टी, पण एक फळी तयार करणं फार महत्त्वाचं आहे. आणि काँग्रेसचं याच्यात फार महत्त्वाची भूमिका असणार आहे. इतर सर्व लोकांना म्हणजे एक बांधणी करून देशात येणाऱ्या 24ची तयारी जे करणार आहे हे करणं फार गरजेचं आहे. संजय राऊत सारखे शिवसेनेचे जे नेते आहेत ते आपल्याला आपण पाहतो की दिल्लीमध्ये जाऊन गांधी कुटुंबियांची भेट घेत असतात आणि इथे मात्र सामनामधनं काँग्रेसवरतीच हल्ले चढवत असतात. असे जे प्रकार चालले त्याबद्दल काय वाटतं सगळं? नाही, व्यक्तिगत भेट तो विषय नाही, म्हणजे ते त्यांची जी गांधी कुटुंबियांची भेट होत असते, पण इथं मात्र सामनामधनं महाविकास आघाडीमध्ये राहून परत काँग्रेसला काहीतरी शब्द वापरायचे असं जे काही संजय राऊत यांच्याकडनं चाललेलं असतं. निश्चित मला वाटत नाही सरकार स्थापन झाल्यापासून असं काही घडलेलं आहे. नाही, सातत्यानं आपण बघतो म्हणजे सामनाचे अग्रलेख असतील, मग नाना पटोलेंच्या एखाद्या वक्तव्यावरती
संजय राऊत त्यांना काहीतरी बोलतात, स्वबळाची भाषा काँग्रेसने वापरली तर टीका होते शिवसेनेकडनंच. हे जे चित्र आहे याबद्दल काय वाटतं? नाही, हे अंतर्गत आहेत, पक्षात चालत असतं सर्व. आता त्यांनी देखील म्हटलं की आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत. शिवसेनेने सर्व पक्षाला आपली आपली ताकद वाढवण्यासाठी म्हणजे मुभा आहे, वाढू शकतात. शेवटी जे आहे हायकमांड म्हणजे आमचे जे प्रदेशवरचे असतील नेते मंडळी, त्यांचे प्रदेशवरचे नेते मंडळी सगळे मिळून जे आदेश दिले ते आम्हाला पालन करावं लागणार आहे. सगळंच आपण थोड्याशा महापालिकेवरती पुन्हा एकदा येऊयात. कशा प्रकारचं चित्र तुम्हाला दिसतंय की आता तर शेवटी काँग्रेससाठी यावेळीची जी महानगरपालिका निवडणूक आहे ती निव्वळ आरपारचीच लढाई असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर आत्ता संधी मिळाली तरच मिळाली, नाहीतर पुढच्या काळात इथं पुन्हा काही संधी मिळेल असं एकंदरीत काँग्रेससाठी चित्र नाही आहे. तर एक आत्मविश्वास काँग्रेसजवळ आज कितपत आहे की पुन्हा एकदा या महानगरपालिकेवरती आम्ही झेंडा फडकवू, आणि या दृष्टीने कसे तयारीला लागला आहेत तुम्ही? खरं तर म्हणजे इथलं जे काँग्रेसचं नेतृत्व आहे, नाही, हे एक तर ही शेवटची संधी नाही आहे. आता इन न्यूजचं तुमचं उदाहरण सर्वात तुम्ही जुनं आहेत, विश्वास आहे, निष्ठा आहे, अनेक आले गेले येत राहतात, तशी काँग्रेस आहे. तुमच्या इन न्यूजसारखं जे सातत्याने कला, क्रीडा, साहित्य, कुठल्याही क्षेत्रात राजकीय म्हणजे सत्यता ठेवून तुमचं जे विश्वास आहे लोकांसमोर, लोकांच्या हितासाठी त्यांचे प्रश्न मांडत असतात, तसं काँग्रेस आहे. एक विचार घेऊन हे संपणार नाही आणि येणारा काळ आपल्याला नाही, कारण शेवटी एक आहे की आत्ता निवडणूक म्हणजे महापालिकेची जिंकली तर एक चांगली काँग्रेससाठी गोष्ट राहील, नाहीतर मग पुन्हा एक 5 वर्ष वाट बघा अशी परिस्थिती असेल. 100%. तर यासाठी ही तयारी कशी आहे आणि एक आत्मविश्वास तुमचा कसा आहे? 100% आत्मविश्वास ते म्हणतात ना, हाऊ इज द जोश, हाय सर, तसं आहे ह्या वेळेस. निश्चितच म्हणजे मला तर वाटतं विरोधकांना धक्कादायक निकाल त्यांना लागेल की काँग्रेसने कसं एकदम एक मुसंडी मारलं आहे. कारण आतलं आमचं सर्व आता हे दिसणारं वेगळे काही कार्यक्रम आहेत ते वेगळे आहे, पण आतनं कार्य आमचे 6 ते 8 महिने झालं आतनं कार्य चालू आहे ग्राउंड लेवलला. प्रत्येक मतदारसंघ असतील पूर्ण सोलापूर महापालिकेचा चाचणी करून उमेदवार देखील आमचे तिथं जे आहेत ते तयार आहेत. निश्चितच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ताई असतील, सर्व आमचे उत्तरचे असतील, चाकोते साहेब असतील, म्हणजे महापालिका यावेळेस आम्ही काबीज केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आणखीन एक प्रश्न असा की नेहमी आपण बघतो की आपल्याकडं MIMचं एक आव्हान आपण म्हणू, जो खरं तर जी काही काँग्रेसचे जे परंपरागत मतदार आहेत तर ते कुठंतरी डायवर्ट होताना आपल्याला दिसतात. खास करून MIMचं जे आव्हान आपण म्हणू तर ते खरंच काँग्रेससमोर आत्ताच्या स्थितीत आहे असं वाटतं का? आत्ता तर थोडीफार ओसरली आहे. परवा मध्यमध्ये आमचं थोडं जास्त आहे, पण ताईंचं कार्य असू दे, हे असू दे, त्या लोकांनाही कळून चुकलेलं आहे की हे वोट कटर आहे. नेहमी आम्ही म्हणतो हे BJPची थोडंफार म्हणजे वोट कटिंग होत आहे. पक्षधारा असतं, एक युवक वर्ग जास्त जिथं फॉलो होतं आहे. पण निश्चितच मध्यमध्ये परवा आपण निकाल ऐकल्यावर थोडंफार आता कन्व्हर्जन होत आहे. त्यांनाही कळालं आहे की काँग्रेसशिवाय आपल्याला दुसरं काय पर्याय नाही आहे. साहेब, आपण ठिकठिकाणी आज म्हणजे राज्यभरात दौरे करता आहात, कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना समजून घेता आहात आणि कार्यकर्त्यांना तुमच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत. आणि निश्चितच म्हणजे एक आपली निवड जी आहे ती त्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी अशा पद्धतीची ठरते आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांना तुमचं सांगणं काय आहे? म्हणजे आता जी सगळी राजकीय परिस्थिती पाहिली तर एक काँग्रेस कार्यकर्त्यांना, त्यातही काँग्रेसचे जे आपले तरुण युवा कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना तुमचं सांगणं काय? मी महाराष्ट्रभर फिरत असताना एकच खंत वाटते की अजून देखील गटतट भरपूर आहे. पक्षातच असू दे, मी थोडं खुल्ला बोलतो की तुम्ही युवकांनी पुढे या. गटतट सोडून फक्त हे जे महत्त्वाचं आहे हे आताचं चिन्ह आहे. पहिला परिस्थिती आपण देशाची बदलू, मग आपली घराची आपण बघू. हे कंटिन्युएशन राहणार आहे. कुठेही चर्चा करत असताना, आता मी कुठेही बाहेर फिरताना, विमानात जाताना बाजूला एक व्यक्ती बसलेलो असतो माझं, ते कुठलं आहे मला माहीत नसतं. चर्चा करत असताना तेही नाराज असतं आहे. परवाच मी दिल्लीला जाताना तमिळनाडूचा एक व्यक्ती बसला होता. त्यांच्याकडे थोडं प्रादेशिक पक्ष आहेत, DMK आणि AIADMK, बरोबर आहे, पण ते इतकं वैतागले. त्यांना आपण कन्व्हिन्स केलं असं की ते काँग्रेसला जाऊन, मला उमेदवारी माहीत नाही, पण एक माणसाला मी असं तयार केलं की तू जाऊन ते काँग्रेसला मत टाकेल. असं तुम्ही कुठेही कोण उभारताय, आपलं व्यक्ती कोण आहे ते विचार करू नका. संघटन पहिला मजबूत करा, गटतट बाजूला ठेवा आणि लोकांचं पहिलं तेच म्हणतो 80% आणि 20%. 80% समाजकारण केलं तर हे 20% ताकदीने कव्हर व्हायला वेळ लागत नाही. लोकांची समस्या, सोशल मीडिया जास्त करू नका. जे आपले होते आधी, जे केळी द्यायचं, 10 लोकांना फोटो घालायचं,
आम्ही युवक जर बदललो नाही, हे सगळ्या गोष्टी तर बदल होत नाही. सोशल मीडिया किंवा फोटोसाठी करू नका. मनाने करायचं असेल, बघणारा ते घेणाऱ्या व्यक्तीला माहीत असतं आणि वर त्याला माहीत असतं. त्यामुळं कांचन फाउंडेशनचं आज 1 रुपयाचं काम असेल तरी मी पोरांना नको म्हणतो, तरी 10 पैशाचं त्यांनी ते सोशल मीडिया किंवा कुठंतरी पब्लिसिटी केलेलं आहे. मी म्हणजे स्ट्रिक्टली विरोध आहे माझा. ते घेणाऱ्या व्यक्तीला आपण काही वस्तू देत असतो, त्याची परिस्थिती आहे म्हणून त्यांनी घेत आहे, पण त्याच्या आत्मसन्मानाला आपण तिथं ठेच पोचायला कारण नाही आहे. त्यामुळं मी युवकांना, म्हणजे तुमच्या युवक असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांना की संघटन काँग्रेसचं पहिला मजबूत करा, नंतर पुढच्या गोष्टी सगळे आपोआप होऊन जातात. काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते सरांशी ही आपली सविस्तर अशी चर्चा होती. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा हा आमच्या चॅनलसाठीचा इंटरव्ह्यू होता. तर निश्चितच जेव्हा निवड झाली तिथपासून सुदीप चाकोते साहेबांचं एक राहिले की संघटन कसं वाढेल काँग्रेसचं, या दृष्टीनं त्यांची आज पावलं पडताना दिसत आहेत. आणि राज्यभर दौरे करताना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाचा मुद्दा या कार्यकर्त्यांसमोर मांडला आहे की संघटन शक्ती तुमची वाढवा, संघर्षाचा काळ आहे आणि इथून आपल्याला काँग्रेसला मोठी फाईट द्यायची आहे, तेव्हा एकत्रित राहा, काँग्रेसचा विचार जो आहे तो घराघरापर्यंत पोचवा आणि पोचवत असताना आपापसातले जर काही मतभेद असतीलच तर ते आपण एकत्रित बसून सोडू, त्याची जाहीर वाच्यता करण्याची गरज नाही आहे. आणि मुळामध्ये गट तट जर कुठे काही असतीलच तर ते मिटवून फक्त काँग्रेससाठी म्हणून सर्वांनी एकत्रित यायचं आहे. आणि आपल्यासमोर काँग्रेससमोर आता खरं तर एक आव्हान अशा पद्धतीचं आहे की देशातलंच चित्र काँग्रेसला बदलायचं आहे, तशा पद्धतीची ध्येय धोरणं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून राबवली जात आहेत आणि तळागाळापर्यंत त्याची एक अंमलबजावणी करण्यात येते आहे. आणि याचाच एक भाग म्हणून यंग ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी सुदीप चाकोते यांच्यासारख्या एका युवा आणि सामाजिक कार्यातून पुढं आलेल्या नेतृत्वाला काँग्रेसनं संधी दिली आहे. निश्चितच त्यांच्या हातून येत्या काळामध्ये भरीव असं कार्य घडेल. आणि सुदीप चाकोते बोलल्याप्रमाणे येत्या महानगरपालिका निवडणुकीत किंवा सोलापूरची जी आगामी सगळी राजकीय वाटचाल असणार आहे तर त्यामध्ये काँग्रेसचंच प्राबल्य आपल्याला सोलापूर शहर जिल्ह्यात दिसेल असा विश्वास सुदीप चाकोते साहेबांनी व्यक्त केला. एक आपल्यासाठी सविस्तर असा वेळ त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून दिला, याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो सर. धन्यवाद.